शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. उत्तर भारतात एक WD सरकत असून मध्य भारतावर आणि महाराष्ट्रावर देखील त्याचा परिणाम होतोय. आज देखील मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री देखील पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. काल दिवसभरामध्ये ज्या ज्या भागात पाऊस झाला आहे त्याचं प्रातिनिधिक जवळपास 10 ते 15 पावसाचे व्हिडिओ आपण आपल्या पेड चॅनलवर पाठवलेले होते. शिवाय ज्या ज्या हवामानविषयक बदल होत होते ते देखील आपण पेड चॅनलवर पाठवलेले आहेत. शिवाय आपला स्वतंत्र 10 दिवसाचा अंदाज कुठल्याही प्रकारच्या अडचणीशिवाय पेड ग्रुपवर प्रसिद्ध होतोय. त्यामुळे हा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी मला पेड ग्रुप जॉईन करायचा आहे अशा प्रकारचा मला पर्सनलला मेसेज टाका आणि हा ग्रुप जॉईन करा. कारण आपण यापुढे केवळ दिवसभरात 48 तास आणि रविवारी साप्ताहिक अशा प्रकारचे अंदाज भविष्यात देणार आहोत. यामध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. एकाच वेळेस आपण मान्सूनपूर्व पाऊस आणि उष्णतेची लाट अशी दुहेरी परिस्थिती बघतो. केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज देखील बहुतांश भागात पाऊस आणि गारपिटीची शक्यता कायम आहे. भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी सोडता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात अजूनही पावसाची शक्यता कायम असून उत्तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची देखील शक्यता 3 तारखेला कायम आहे. भारतीय हवामान खात्याने 4 तारखेपासून गारपिटीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी अगदी काश्मीरपासून तर केरळपर्यंत ट्रफ ही 3-4 तारखेला कायम असल्यामुळे पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट तर या भागामध्ये महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज कायम असण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि त्या संदर्भात येलो अलर्ट दिला आहे. काल 24 तासामध्ये महाराष्ट्रात अनेक भागात पाऊस झाला असला तरी त्याची नोंद आज मात्र देण्यात आलेली नाही. आपण या ठिकाणी बघतो की गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 तारखेपर्यंत जो पाऊस झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागामध्ये, त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्याही काही भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस या आठवड्यात झालेला आहे. मात्र आपण त्या पाठोपाठ बघतो की गडचिरोली आणि बीडमध्ये देखील पावसाची नोंद झालेली आहे. जळगाव, बुलढाणा, अहिल्यानगर आणि सांगली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची नोंद झालेली आहे. मात्र आपण इतर जिल्ह्यांच्या बाबतीत पावसाची घट बघतो आहोत. विशेष पाऊस झालेला नाही. आपण सीझनल मॅप जर बघितला तर जवळपास 1 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत जो पाऊस झाला आहे त्यात मुख्यत्वे करून अहिल्यानगर, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली आहे. म्हणजे प्री मान्सून पूर्व पाऊस या भागात सरासरीपेक्षा जास्त झाला आहे. इतरत्र मात्र सामान्य नोंदी आहेत. अजून पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली नाही. बघतो की महाराष्ट्रामध्ये आज देखील पावसाची शक्यता आहे. पुढील 48 तासामध्ये आपण अंदाज बघतो. पुढील 48 तासात आयकॉन मॉडेलने देखील पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. SMWFच्या AIFS मॉडेलने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. आपण बघतो की या आठवड्यामध्ये म्हणजे 8 एप्रिलपर्यंत जर अंदाज आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. आज जो आहे तो उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये
मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये हे पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र पाऊस असणार नाही. आपण या ठिकाणी बघतो साधारणपणे कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, जळगाव, धुळे, काही प्रमाणात नंदुरबार आणि आपण असंही बघतो की JFS मॉडेलने विदर्भाच्याही बऱ्याच भागात पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र आज दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजे यामध्ये सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, अगदी नांदेड, परभणीपर्यंत किंवा बीडपर्यंत पावसाचं प्रमाण दक्षिणी भागात कमी असण्याचा अंदाज JFSने दिलेला आहे. उद्या मात्र हा पावसाचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे. ECMWFच्या IFS मॉडेलने देखील पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र या ठिकाणी बीड, उत्तर सोलापूर, दक्षिण अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, पुणे, उत्तर नाशिक, धुळे, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेडच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम ठेवलेला आहे. मी सातत्याने सांगतोय की यावर्षी पॅटर्न बदलतोय आणि आयकॉन मॉडेलला अधिक जवळचे अंदाज येत आहेत. आपल्याला थोडं कोकण किनारपट्टीला पाऊस दाखवलेला नाही. अगदी नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव उत्तरमध्ये पाऊस कमी आहे. परंतु आपण बघतो की आयकॉन मॉडेलने दक्षिणी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात जोर दाखवलेला आहे आणि त्यामुळे आपण ह्याही मॉडेलचा अंदाजाला महत्त्व दिलं पाहिजे. पुणे आणि साताऱ्याचा पश्चिमी भागातला पाऊस थोडा कमी होणार आहे. अहिल्यानगरच्या पश्चिम भागातला पाऊस कमी होणार आहे. परंतु विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आज आयकॉन मॉडेलने 48 तासात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. या मॉडेलमध्ये आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची अँटी सर्क्युलेशन अशा प्रकारची चक्राकार स्थिती उपलब्ध आहे. आपण आयकॉन मॉडेलचा अंदाज बघतो. पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग विदर्भामध्ये, खास करून काही गडचिरोलीच्या, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, अगदी अमरावतीच्या काही भागात, वाशिम, हिंगोलीच्या काही भागात आहेत. तर साधारण 3-4 वाजल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला संपूर्ण घाटमाथ्यावर अगदी नाशिक पूर्वपर्यंत किंवा कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या सर्व भागात पावसाचा अंदाज वाढणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात आयकॉन मॉडेलने दाखवली आहे. उद्या देखील थोड्याफार प्रमाणात पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि घाटमाथ्याचा पूर्व भाग म्हणजेच पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये थोडं पावसाळी वातावरण 3 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 4 तारखेला हे वातावरण किरकोळ स्वरूपात राहील, परंतु त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे केवळ 48 तास सध्या पावसाचा अंदाज आहे. ECMWF मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच भागात पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये घाटमाथ्यावरील सर्व जिल्हे, अगदी पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव पडेल असा अंदाज दिलेला आहे. दुपारनंतर हे थोडं मराठवाड्याकडे, पश्चिम विदर्भाकडे वातावरण सरकेल असा अंदाज आहे. उद्या दुपारनंतरही थोडं पश्चिम विदर्भ वगैरे भागात अंदाज राहील. त्यानंतर मात्र हा अंदाज कमी होण्याची शक्यता 4 तारखेपासून आहे. पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, बीड, पश्चिम, थोडंफार नांदेड, परभणीच्या भागात वातावरण निर्मितीचा अंदाज दिला आहे. थोडं पश्चिम विदर्भामध्ये रात्री उशिरापर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. JFS मॉडेलने उद्या देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाचा अंदाज दिला आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.